नमस्कार मित्रांनो, पारू पुढील भागामध्ये आयल्या सगळ्यांना म्हणते, चला रूममध्ये आपण डिस्कस करूया. श्रीकांत, मोहन आणि आयल्या निघून जातात. आदित्य म्हणतो, काकू काय गरज होती तुला आईला सांगायची की शूटमध्ये हरीश होता? दामिनी म्हणते, अरे मी तुमच्याकडूनच बोलले. प्रीतू रागात म्हणतो, काकू बासा, तू आमच्यामध्ये लक्ष नाही घालायचं. का बोललीस तू मध्ये? आम्ही आईला खरं खरं सांगणार होतो ना. आदित्य आणि प्रीतू तिला बोलत असतात, पण दामिनी मात्र खाली बघायचं नाटक करते. ते दोघं निघून जातात. दामिनी म्हणते, तुम्हाला काय वाटलं मी आईल्या वहिनींना सांगणार नाही? वेळ आली की मी सगळं सांगणार. पारू तिच्या घरामध्ये एकटीच बसलेली असते आणि तिला सारखं तिचं लग्न आठवत असतं. तिने गळ्याभोवती ओढणी घेतलेली असते. तेवढ्यात मारुती येतो. पारू म्हणते, बा तू आलास? गणी म्हणतो, बा माझे गावाकडचे मित्र कसे आहेत, तू भेटलास का? मारुती म्हणतो, गणी मी त्यांना भेटायला गेलो होतो का? आणि म्हणतो, पारू कुणाकुणाला भेटलो हे सांगत असतो. आणि म्हणतो, तुला ते देवळातली गुरुजी आठवतात? मी देवळात गेलो होतो ना, ते पण भेटले. पण ते जे काय बोलले ना त्याचा उलगडा काय झाला नाही. ते मला म्हणाले तुमच्या मुलीचं लग्न आजच होणार. आता पारू जचकते आणि त्याच्याकडे बघत असते. मारुती म्हणतो, हां पण त्यांनी हे पण सांगितलं तिचं खूप कल्याण होणार. इकडे रस्त्यावर हरीश पडलेला असतो. त्याच्या भोवती खूप सारे लोक असतात. आता त्यांची एकमेकामध्ये कुजबूज चालू असते. कोण आहे हा, कुठून आलाय? एक जण म्हणतो, अरे पोलिसांना आणि ॲम्ब्युलन्स बोलवा. आदित्य त्याच्या बेडरूममध्ये विचार करत असतो आणि म्हणतो, नाही नाही आई, मला खरं बोलायचे, मला तुला सगळं सांगायचे. मला तुझ्यापासून काहीही लपून ठेवायचं नाही. पण मी कसं सांगू तुला? तो आता पारूच्या डोळ्याकडे बघतो आणि रमून जातो आणि म्हणतो, नाही नाही, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आई बरोबर बोलत होती. तेवढ्यात त्याला फोन येतो. तो म्हणतो, काय? हो हो आम्ही लगेच आलो. पारूच्या डोळ्यात पाणी येतं. मारुती म्हणतो, पारू काय झालं बाळा, सगळं ठीक आहे ना? ती ओढणीला हात लावते आणि म्हणते, बा. तेवढ्यात प्रीतू आवाज देतो, पारू. तो आतमध्ये येतो आणि म्हणतो, मारुती मामा तुम्ही कधी आले? मारुती म्हणतो, हे काय आत्ताच. प्रीतू म्हणतो, बरं पारू चल ना, तुझ्याजवळ काम आहे. मारुती म्हणतो, पारू जा बाळा, त्यांचं काहीतरी काम आहे. पारू म्हणते, बा. प्रीतू म्हणतो, मारुती मामा हिला घेऊन जाऊ ना? नाही म्हणजे आम्ही लांब कुठे नाही जाणार. मारुती म्हणते, ओ असं काय विचारता? पारू जा बाळा, त्यांचं काहीतरी काम आहे. पारू म्हणते, प्रीतम सर मी बाला वाढून देते आणि लगेच येते. हां नाही म्हणजे तो गावावरून आला ना, त्याला भूक लागली असेल. मारुती म्हणतो, पारू अगं काही पण काय, मी आत्ताच आलो ना, मी तोपर्यंत आवरतो, तू जाऊन ये. आता प्रीतू, आदित्य आणि पारू हॉस्पिटलमध्ये पोचतात. तिथे बेडवर हरीश झोपलेला असतो. आदित्य म्हणतो, हरीश अरे काय झालं? हरीश म्हणतो, सर मला काही कळत नाही, मी इथे कसं आलो? आदित्य म्हणतो, म्हणजे शूटमधून तूच गेला ना, काहीतरी काम आहे म्हणून? हरीश म्हणतो, सर मी का जाईल शूटमधून? मला जायचं असतं तर मी तुम्हाला सांगून गेलो असतो ना. प्रीतू म्हणतो, म्हणजे तू तर चिठ्ठी ठेवून गेलास ना? हरीश म्हणतो, मी कुठलीही चिठ्ठी लिहिली नाही आणि जायचं असेल तर मी तुम्हाला सांगून गेलो असतो ना. मी शूटसाठी आवरून बसलो होतो आणि तुमच्या बोलवण्याची वाट बघत होतो. तेवढ्यात एक जण ज्यूस घेऊन आला, मी ते प्यालो आणि मला चक्कर यायला लागली. त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही. आदित्य म्हणतो, हे नक्की कुणीतरी जाणून बुजून केलं, मी त्याचा शोध लावणारच. आता प्रीतू गोंधळतो आणि विचारात पडतो आणि म्हणतो, हरीश आम्ही निघतो, जरा काम आहे. ते दोघं निघून जातात, पण पारू मात्र तिथेच थांबते. हरीश म्हणतो, पारू सॉरी आ, अगं खरंच मला शूटमध्ये तुझ्यासोबत लग्न अनुभवायचं होतं, मी त्यासाठी खूप उत्सुक होतो. तो आता बरंच बोलत असतो, पण पारू काहीच बोलत नाही. ती म्हणते, हरीश सर येते आ. ती जायला लागते. हरीश तिचा हात पकडायला जातो, पण त्याच्या हातात मात्र फक्त अंगठी येते. आता पारू तिच्या हाताकडे बघते आणि नंतर हरीशकडे. हरीश तिला खुणवतो, ती हात पुढे करतो, तो तिला पुन्हा अंगठी घालतो. श्रीकांत आणि आयल्या आदित्यच्या लग्नाविषयी बोलत असतात आणि आदित्यची बायको सुंदर, संस्कारी आणि चांगल्या घरची हे आयल्या बोलत असते. पारू चहा घेऊन येते, ह्याने सगळं ऐकत असते. आयल्या म्हणते, पारू अगं तू कधी आलीस? पारू म्हणते, चाय. आयल्या म्हणते, पारू तू एवढी अस्वस्थ का? श्रीकांत म्हणतो, आयल्या तुझं काही पण, तुला ती दिव्याई म्हणते ना, मग तुझ्याशी खोटं कसं बोलणार? पण तरी पण आयल्या तिला विचारत असते. श्रीकांत म्हणतो, पारू तू जा. आता पारू विचार करते, दिव्याई त्यांच्या सुनाविषयी किती स्वप्न रंगवतात. दिशा आणि दामिनी खूप खुश असतात. दामिनी म्हणते, दिशा त्या हरीशचं काय केलं? दिशा म्हणते,
त्याची गरज संपली, दिला गाडीतून ढकलून. आता दामिनी हसायला लागते आणि म्हणते, त्या पारूची नाडी चांगलीच माझ्या हातात आली. दिशा म्हणते, पारूचीच काय, आदित्यची पण आली. आता खोटं बोलता बोलता त्याचे बुरे हाल होणार. आता दोघी बरंच काय बोलतात आणि टाळी देतात. आईला बेडरूममध्ये खुर्चीवर डोळे झाकून बसलेली असते. तेवढ्यात पारू येते, तिच्या पायाजवळ बसते, तिचे पाय दाबायला लागते. आईला म्हणते, पारू तू इथे झोपली नाहीस अजून? पारू म्हणते, दिव्याई तुमचे पण काहीतरी विचार चालू आहेत ना? नाही म्हणजे समद्यांचा किती विचार करता? आईला म्हणते, पारू मी अस्वस्थ आहे हे तू लगेच ओळखलंस, पण माझ्यासारखी तू पण अस्वस्थ आहे, जा झोप. पारू म्हणते, दिव्याई जरा वेळ बसू द्या ना तुमच्या पायाशी. आईला म्हणते, पारू काय झालं? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.